आता व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्ही म्हणता असाल सकाळ सकाळी ना काय पेटवलं बाई, तर सांगते चला. काल मला शिवरात्रीचा काय उपवासाचा व्हिडिओ करायचा झाला नाही, पण उपवास सोडण्यासाठी ना आमच्या इकडे तर ना पोळ्याचा नैवेद्य उपवास सोडण्यासाठी केला जातो. मग त्याचीच माझी घाई लागली होती. सकाळी 5 वाजता उठून मी आता चुलीवरती डाळ शिजायला ठेवली होती. आता पाणी ठेवलं होतं, तोपर्यंत बाकीची कामं बाहेरची आवरून घ्या म्हटली. मस्त असं अंगण साफ करून पाणी मारून छान अशी रांगोळी काढून घेतली. तोपर्यंत ना पाणी गरम झालं होतं. लगेचच मग डाळीला तेल लावा घेतलं. आता हे डाळ मऊ शिजण्यासाठी लावतात बहुतेक, कारण की आईचं बघितलं होतं मी लावताना, मग मी पण तसंच करते. आता मस्त असं तेल वगैरे लावून घेतलं आणि पाणी छान गरम झालं होतं. मग त्याच्यात लगेचच डाळ घातली आणि लगेच शिजायला ठेवली. तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेतलं. आणि अशी चुलीवरती जर आपण डाळ शिजायला घातली ना, आपल्याला आमटीसाठी आळून ना भरपूर निघते आणि डाळ पण पाहिजे तेवढी तशी शिजते. कुकरला कसं जास्त शिजल्यामुळे ना जास्त आळून निघत नाही. पीठ भिजलं होतं, लगेचच पुरण पण बारीक करून घेतलं आणि लगेच पोळ्या केल्या. आता लग्नाच्या स्टार्टिंगला ना मला जास्त पोळ्या येत नव्हत्या, पण आता जास्त इकडं आल्यामुळं करायला भेटतात ना जास्त सणावाराला, त्यामुळं आता मला परफेक्ट येतात. आता व्हिडिओ करायला घेतला, वाटलं आता व्हिडिओमध्ये ही पोळी फुगते का नाही, पण शेवटी फुगली बरं का. त्याच्यानंतर मस्त असं सर्वांनी छान असं जेवण करून घेतलं. आणि आमोश असल्यामुळं ना आमच्या गोंधळवाडी गावातल्या ना 2-3 गाड्या आदमापूरला जातात. आता आई पण जाणार होत्या, त्यांची तयारी चालू होती. आणि आता शिवपार्थिशी मध्ये लुडबुड चालू होती, कारण की त्यांना पण आईसोबत जायचं होतं, पण काहीतरी कारण सांगून दुकानातून आईनं नेऊन त्यांना खाऊ दिला. त्याच्यानंतर त्या पण गेल्या. आता घरी होतो मी, शिव आणि पार्थ. आता दुपारी काही तर चटपटीत खाऊ पण वाटत होतं. आता बघितलं डबे शोधून, त्यात मला पॉपकॉर्नचा एक छोटा पॅक भेटला, तो मस्त असा खाऊन घेतला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.